दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी आज दिवस महत्त्वपूर्ण असेल। आज ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत काही मोठे करार होणार। दावोसमध्ये एका दिवसात 6,25,000 कोटींचे करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी। लाडकी बहीणसाठी तरतूद करणार, अर्थसंकल्पामध्ये आर्थिक स्रोत वाढवण्यावरती भर। या योजनेमुळे महिलांचा आर्थिक आधार मजबूत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचा सरकारला विसर, अनिल देशमुखांची ट्विट करत सरकारवर टीका। लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन करू, अनिल देशमुखांचा इशारा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलानगर मातोश्री परिसरात दोन्ही शिवसेनेकडनं बॅनरबाजी। उद्या दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडणार। एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंना धक्का बसेल अशा पद्धतीची मंत्री उदय सामंत यांची माहिती। ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटून गेल्याची सामंतांची माहिती। माजी आमदार राजन साळवींच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा। साळवींच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराच्या चौकशी। सावंत यांची साळवींसह भागीदारी असतानाची कागदपत्र एसीबीने मागवली। मंत्री मंगलप्रभात लोधांच्या मुलांमध्ये व्यापार चिन्हाच्या मालकीवरनं वाद। धाकटे भाऊ अभिनंदन यांना लोगो वापरण्यापासून रोखण्यासाठी मोठे भाऊ अभिषेक यांची हायकोर्टात धाव। 27 जानेवारीला सुनावणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सकाळपासून विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत निधींसंदर्भात आढावा बैठक। कृषी, पर्यटन, ओबीसी मंत्रालय, दुग्धविकास, ग्रामपंचायत, अल्पसंख्याक विभागाचा अजितदादांकडून आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार पक्षीय संघटनेचा आढावा। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच हवं, थोरवेंची मागणी। तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। मुख्यमंत्री दावोसहून परत आल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार। दादा भुसेंनाच नाशिकचे पालकमंत्री करा। नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। जिल्ह्याच्या विकासात भुसेंचा मोठा वाटा असल्याचा दावा। वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा, सगळे आपलेच। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। विखे पाटलांचं वक्तव्य भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता। एकट्या अकोला जिल्ह्यामध्ये तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले। किरीट सोमय्यांचा आरोप। जन्मदाखला घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी बनवण्याची मागणी। मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिले का याचा शोध सुरू। बांगलादेशी रोहिंग्यांना शोधण्यासाठी एसआयटीच्या टीम्स गल्लोगल्ली जाऊन शोध घेत आहेत। संघ मुख्यालयावरील मोर्चात सहभागी न झाल्याचं कारण देत प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळली। कुणाल राऊत हटावसाठी पदाधिकाऱ्यांची दिल्लीवारी। येत्या 25 जानेवारीला महाराष्ट्र काँग्रेसची निदर्शनं। भाजप आणि निवडणूक आयोगाला घेरणार, नाना पटोलेंनी केली घोषणा। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा। ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला ईडीने दिलं होतं आव्हान। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये सैफच्या घराच्या झाडाझडतीत आरोपी शहजादची टोपी पोलिसांना सापडली। ती टोपी विश्लेषणासाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवली। सैफ अली हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावरती नेलं। भारती विला नावाच्या इमारतीत नेऊन केला तपास। बीडच्या मांजर सुंबार कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास, शेतकऱ्यांचा आरोप। प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई नाही, शेतकऱ्यांची माहिती।
बीड प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज व्हीसीद्वारे बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. कराडच्या पोलीस कस्टडी संदर्भात सुनावणी होण्याचा अंदाज. परळीत अनेकदा पोलिसांकडून वाल्मिक कराडला सौम्य वागणूक. अंजली दमान यांचा आरोप. 3 जुलैच्या एफआयआरमध्ये नाव असूनही चार्जशीटमधून नाव वगळलं असल्याची दमान यांची माहिती. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेल चॉईस का? चाटेने बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली? दमानी यांकडून एक्सपोज करत प्रश्न. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असला तरी मुंडेंचा संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंध असल्याचं वाटत नाही. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. वसमत विधानसभेचे उमेदवार गुरुपादेश्वरांवरील हल्ला बनावट असल्याचं तपासातनं समोर. मतदारांची सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची आरोपींची कबुली. कुर्ला बेस्ट अपघाताला बस चालकच जबाबदार. बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालामध्ये निष्कर्ष. बेस्ट प्रशासनाने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अहवाल सादर केला. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली. मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय. बांधकाम व्यावसायिकाचा नाहक छळ केल्यामुळे ईडीला ठोठावला दंड. मुंबई हायकोर्टाचा दणका. तपास यंत्रणांना कायद्याचा धाक बसायला हवा. कायद्याचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देणं तपास यंत्रणांनी बंद करण्यासाठी दंड. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ होण्याची शक्यता. परिवहन खात्याच्या प्रस्तावावरती एमएमआरडीए घेणार निर्णय. सीएनजीचे दर वाढल्यामुळे वागणी. एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द. नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावरती घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची फडणवीसांकडून गंभीर दखल. बीकेसी परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मार्गात बदल. 20 एप्रिलपर्यंत अॅव्हेन्यू 3 मार्गावरील वाहनांना वर गॅप ते कनेक्टर जंक्शनपर्यंत जाण्यास प्रवेशबंदी. मुंबईतल्या राणीच्या बागेत उभारणार नवीन सर्पालय. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी. रायगडच्या माणगावमध्ये दिघी भागात औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार. 3 लाख रोजगार निर्मिती होणार. सुनील तटकरे यांची माहिती. ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंडवरनं आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक. टेंडर काढा पण कचरा टाकणार कुठे हेही सांगा. आव्हाडांचा महापालिकेला सवाल. मुंबई आणि ठाण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या 3 कंपन्यांवरती अन्न आणि औषध प्रशासनाचा सोमवारी छापा. 3 कंपन्यांच्या मालकांकडे औषध विक्रीसाठी आवश्यक परवाना नसतानाही विकत होते औषधं ऑनलाईन. मृत महिलेला HIV झाल्याची अफवा पसरवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास योग्य कारवाई करणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये गुलेनबॅरी सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण. 8 रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवरती. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयडीला पाठवले. पुण्यात उद्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. जलवाहिनीचं काम करण्यात येणार असल्यामुळे कात्रज, स्वारगेट, महर्षीनगरसह अनेक पेठांमधला पाणीपुरवठा बंद राहील. गोंदियामध्ये 50,000 धान उत्पादकांचे 286 कोटींचे चुकार थकले. मार्केटिंग फेडरेशनने सुद्धा थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती. नागपूरमधल्या कामठीतल्या खैरीत एकाच वेळी 5 मोरांचा मृत्यू. शेतावरती फवारणी करण्यात आलेल्या कीटकनाशकांमुळे मृत्यू झाल्याची शक्यता. मृत पक्ष्यांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत. रायगडच्या चिरनेर उरणमध्ये अनेक कोंबड्यांचा मृत्यू तर हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत. नाशकातील पंचवटी सोसायटीच्या इमारतीत पार्किंगच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. बुद्धन विश्वकर्मा असं मृत व्यक्तीचं नाव. राज्यातील थिएटर मालकांनी शोले चित्रपट मोफत दाखवावा. मंत्री आशिष शेलार यांची मागणी. 15 ऑगस्टला शोले सिनेमाला 50 वर्ष पूर्ण. बुलढाण्यातल्या हिवऱ्या आश्रम इथे
विवेकानंद जयंती उत्सवाची महापंगतीने सांगता. 3 लाख भाविकांनी एकाच पंगतीत घेतला महाप्रसादाचा लाभ. कर्नाटकातील भाविकाकडनं तुळजाभवानीला 5 तोळ्यांची सोनसाखळी अर्पण. मंदिर संस्थांतर्फे त्याचा साडी चोळी आणि देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार. कुंभमेळ्यातल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी संघटनेने स्वीकारली. कुंभमेळ्यामध्ये झाला होता सिलेंडर स्फोट. खलिस्तानी जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली जबाबदारी. व्यायामाच्या आडून होणारं महिलांचं अंगप्रदर्शन इस्लाममध्ये हराम. केरळमधील धर्मगुरू अबुबकर मुसलियार यांच्या विधानामुळे वाद. महिला आणि पुरुषांच्या एकत्र व्यायामाला मुसलियार यांचा विरोध. दिल्लीमध्ये 4 दिवस बार रेस्टॉरंट्स बंद राहणार. दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होईपर्यंत दुकानं बंद राहतील. दिल्लीमध्ये भाजपचा जोरदार प्रचार. पंतप्रधान मोदींचा माझा पूत सर्वात मजबूत कार्यक्रम. पंतप्रधान मोदी नमो ॲपद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर 4 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. भारताकडनं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर सहभागी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे देखील या बैठकीला उपस्थित राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.